या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा भ्रष्टाचारमुक्त महापालिकेचा जाहीरनामा आज हॉटेल अयोध्या येथे जाहीर करण्यात आला. या जाहीरनाम्यात शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन व नागरिक केंद्रित धोरणांवर भर देण्यात आलाय. यावेळी जिल्हाप्रमुख विजय दवणे, शहरप्रमुख रवी किरण इंगोले, शहरप्रमुख सुनील मोदी, आमदार जयंत आसगावकर, काँग्रेसचे सचिन चव्हाण, प्रतिज्ञा उत्तरे, सागर साळुंखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाहीरनाम्यात शहर विकास व पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा व स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण व युवक धोरण, महिला, ज्येष्ठ व दुर्बल घटकांचे कल्याण, अंबाबाई अन्नछत्राचा विस्तार, झोपडपट्टी पुनर्वसन व गृहनिर्माण, पर्यावरण संरक्षण व हरित कोल्हापूर संकल्पना, पारदर्शक व जबाबदार प्रशासन, महानगरपालिकेच्या व्यायामशाळा, पंचगंगा नदी, प्रदूषणमुक्ती, करवसुलीची सुटसुटीत योजना, रखडलेली हद्दवाढ, कर्मचाऱ्यांना योग्य सन्मान तसेच महापालिकेच्या उत्पन्नात वाढ अशा विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवणे आणि कोल्हापूर शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार या जाहीरनाम्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.